राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर एके दिवशी नेल्सन मंडेला स्थानिक हॉटेलमध्ये जेवायला गेले. ते आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत बसले होते. तेवढ्याच त्यांच्या जवळच्या टेबलावर एक माणूस शांतपणे जेवणाची वाट पाहत बसलेला दिसला. मंडेलांनी एका रक्षकाला सांगितले, "त्या माणसाला इथे आपल्या टेबलावर बोलवा." तो माणूस खूप घाबरलेला दिसत होता. तो आपली प्लेट घेऊन आला आणि मंडेलांच्या शेजारी बसला. जेवताना त्याचे हात थरथरत होते. तो सतत खाली पाहत होता. त्याच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही. जेवण झाल्यावर तो पटकन उठला आणि म्हणाला, "सर, कृपया मला जायची परवानगी द्या. मला खूप घाई आहे. तुमचा दिवस चांगला जाऊ." तो मंडेलांकडे न पाहताच निघून गेला. आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले. काही जण कुजबुजले. राष्ट्राध्यक्षांसोबत बसूनही तो एक शब्द बोलला नाही. काही म्हणाले, "म्हणूनच तो आयुष्यात गरीबच राहील. मला अशी संधी मिळाली असती तर माझं आयुष्य बदललं असतं." तेवढ्यात एक रक्षक मंडेलांच्या कानात म्हणाला, "सर, तो माणूस खूप आजारी वाटतो. त्याचे हात सतत थरथरत होते." मंडेला शांतपणे म्हणाले, "नाही, तो आजारी नाही. तो त्या तुरुंगाचा जेलर होता जिथे मला कैदेत ठेवण्यात आलं होतं. त्याने मला छळलं होतं. मी पाणी मागितलं असताना त्याने माझ्या डोक्यावर लघवी केली होती. आज त्याचे हात थरथरत होते. आजारामुळे नाही, तर त्याला वाटलं की मी सूड घेईन." मंडेला पुढे म्हणाले, "पण मी तसा माणूस नाही. ज्या दिवशी मी तुरुंगातून बाहेर आलो त्या दिवशीच मी ठरवलं की राग, द्वेष आणि वेदना सोबत नेणार नाही. कारण ते ठेवले असते तर मी आजही कैदीच राहिलो असतो. क्षमाशीलता म्हणजे फक्त दुसऱ्यांसाठी नाही, ती स्वतःला मुक्त करण्याचा एकमेव मार्ग आहे."